हॅलो नमस्कार. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कसं काय आहे तुम्ही सगळे? आय होप सगळे अशी मजेत असते, मस्तपैकी माझ्यासारखेच आणि थोडेफार कामात पण माझ्यासारखेच. तर माझ्या मागं पण एवढ्यात ना भरपूर असं कामाची घाई चालली. म्हणजे कामाची घाई म्हणजे काय, एकदा आपल्या रानातले कामं नाही करायचे, पण तेच घरातले आपल्या क्वार्टरचं भरपूर असं काहीतरी चेंजेस केलेत. आता भरपूर असं काम करून घेतले नव्याने. तर तेच काही म्हणजे करायचं चाललंय थोडं थोडं. तर तेच काहीतरी मग घाई असती मागं, की सकाळी उठायचं लवकर, संपूर्ण असं काम आवरायचं झटकीपट. कारण की 8 वाजताच लेबर येतात घरी काम करण्यासाठी, मग संध्याकाळी जातात. आणि नेमकं किचनचं रूमची एक भिंत अटॅच नाही, यामुळे नेमकं तेच काम चाललंय करायचं. त्यामुळे सकाळी उठून संपूर्ण अशी कामे झटकीपट लवकर आवरून घ्यावं लागतात. स्वयंपाक वगैरे काय असेल ते संपूर्ण असं. तर यामुळे तीच काहीतरी माझ्यासोबत घाई चालली. यामुळे काहीतरी पेंडिंगचे ब्लॉग होते ना, तेच येत होते तुमच्यापर्यंत. म्हटलं चला आता पार्टीचे वगैरे ब्लॉग राहू द्या, आता सगळे काही ते झाले ते साईडला राहू द्या. आता काही जी आपली खरी परिस्थिती आहे, म्हणजे जे चालू आहे सिच्युएशन, तर काय क्वार्टरचं काम वगैरे ते म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते. की आता असं नाही म्हणजे की म्हणजे मागचे ब्लॉग पण होते ते होते, पण आता इथून पुढे आपले हे काही ब्लॉग येते. म्हणजे मी आता आपल्या क्वार्टर बद्दलचे काही नवीन चेंजेस वगैरे काही केले, त्याचबद्दल काय काम चालू आहे काय नाही कशा प्रकारे, तर संपूर्ण असं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी इथून पुढं. म्हणजे काय काम चाललंय काय नाही, त्याचबरोबर कसं नव्याने मी सेटअप करून घेतले आता, आणि काय होईल पण इथून पुढं नवीन ना ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि एक मोठं असं सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी, तर ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये मी एखाद्या तरी सांगन, किंवा याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढं म्हणजे ते कळेल काय आहे काय नाही. म्हणजे अजून त्याला थोडा टाइम आहे, पण कळणार आहे लवकरच. तर ते काही थोडाफार सस्पेन्स ठेवूया आपण त्याला, ते एक सरप्राईजच राहून देऊ. तर चला आता इथून पुढे ना तो ब्लॉग आपण काहीतरी पाहूया काय झाले काय नाही नवीन आपल्या क्वार्टरमध्ये. तर आता हे बघा आता काय चाललंय आता इथं आमच्या क्वार्टरचं काम, की आता तुम्ही बघून म्हणता असताना आता इथं काय नवीन क्वार्टर बांधायचं चाललं काय यांचं काम, तर तसं काही नाही. समोर आहे ना एक आपली फक्त भिंत बांधायचं काम चाललेलं आहे तिथं. कारण की आता मी तुम्हाला स्पष्ट असं सांगू पण शकत नाही, कारण की इथं आहे ना म्हणजे लाकडी पद्धतीचे असे काहीतरी घर होते पहिल्यांदा. म्हणजे क्वार्टर्स वगैरे त्याचबरोबर बाहेरील घर जरी पाहिले ना असे लाकडी पद्धतीचेच आहेत. ते कळून पण नाही येणार म्हणजे आपण पाहिल्यावर लाकडाचे आहेत का, म्हणजे आपले भिंतच आहे ती असं काहीतरी. पण ऑलरेडी तिथं भिंत नव्हती, आणि आता काहीतरी टी व्ही घ्यायचा आहे ना, यामुळं तिथं भिंत गरजेचीच आहे म्हणजे आपला टी व्ही ठोकण्यासाठी याच्यासाठी. कारण की या लाकडींमध्ये ना ठोकता येत नाही आपल्याला खिळे वगैरे, किंवा असं ग्रिल मशीननी सुद्धा असं म्हणजे छिद्र वगैरे करण्यासाठी. तर आरू इथं काहीतरी झोपलेली होती, तोपर्यंत त्यांनी तिथं प्लास्टर वगैरे मस्त असं केलं. आणि 2 दिवस त्यांना ते चक्क म्हणजे काम करायला गेले ते 2 दिवस. कारण की दिसतं तसं थोडं पण भरपूर असं काम जास्तच होतं. किचनचं पण अलीकडं, त्याचबरोबर बाथरूमच्या साईडच्या भिंतीचं पण केलं. तर त्यामुळं आणि फायनली आज काहीतरी संपूर्ण असं काम आवरलं होतं ना. तर आरू पण आज माझी इतकं म्हणजे मस्त अशी झोपली होती, कारण की कामं जास्त होतं. आणि म्हणजे आता कसं सगळं काही म्हणजे त्यांचं तर काम उरकलं, पण त्यांचं काम उरकून माझं काम सुरू झालं, म्हणजे माझी ड्युटी सुरू झाली ती. आता घरातली सगळं काही जिकडं तिकडं झालेलं सगळं काही व्यवस्थित करायचं. तरी पण अजून तरी काही व्यवस्थित होणार नाही आहे, मला सगळं काही करावंच लागणार आहे भरपूर असं. पण चला आता थोडं थोडं करता. आणि फायनल लुक ना मी त्या भिंतीचा जेव्हा आपला कलर वगैरे देते, मस्त असं टी व्ही वगैरे लावतो ना, त्यावेळी खूपच मस्त येईन असा. तर त्यावेळी मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आता, कारण की थोडे दिवस अजून 10-12 दिवस तरी लागतील मस्त असं वाळलेला बांधकाम, मग त्यानंतर त्याला कलर वगैरे देता येईल. तर यामुळेच म्हणजे ना आता थोडं वेळ म्हणजे आपल्या थोडे दिवस तरी वाट बघावं लागणार आहे आपल्या रूमचा फायनल लुक येण्यासाठी. आणि खरंच म्हणजे आता तुम्ही बघत असताना म्हणताना आता ही खरंच ही क्वार्टर आहे का काय आहे, खरंच म्हणजे इतक्या गोष्टी किती लहान, त्याचबरोबर म्हणजे आता किती गोष्ट आल्यापासून मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करत आलेले आहे, किती ॲडजस्ट केलं मी काय. तर खरंच म्हणजे मला सुद्धा कधी कधी असंच टेन्शन येतं ज्यावेळी म्हणजे आता कारण की म्हणजे जर फौजी आणि मी म्हणजे सिंगल आपण दोघंच असलो तर काय नाही वाटत, पण लहान लेकरू असलं ना तर त्याला बघून अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ना, आणि इकडं तिकडं ओढताना होती, पुन्हा इथलचं सामान काढा तिकडं ठेवा, पुन्हा ते सेट करा नव्यानं असं. कारण की आपण पहिल्यांदा जेव्हा रूममध्ये येतो तेव्हाच म्हणजे किती दिवस लागतात आपल्याला हे सगळं काही सेट करायला, रूम नवीन अशी. तर तेच काहीतरी पुन्हा एकदा कुटाणा झाला ना मग खरंच खूप वैताग आल्यासारखा होतो. आणि मला सुद्धा कधी म्हणजे असं टेन्शन येतं, तर असं वाटतं की जाऊ द्या आता बाहेरच रूम घ्यायलेली बरी, किंवा नको असं वाटतं. पण कधीतरी त्यावेळी वाटतं फक्त, पण शांत डोक्याने विचार केला ना तर काही वाटत नाही. म्हणजे
कधीतरी अशा गोष्टी ॲडजस्ट करावंच लागतात. आता घरच्या वाडी तर प्रत्येक गोष्ट आपल्याला काही जिथली तिथं असं सगळं काही भेटू शकत नाही ना, तर हे काही ॲडजस्ट करावंच लागतं. आणि असं नाही प्रत्येक ठिकाणीच आपल्याला सगळी मस्त अशी क्वार्टर भेटणार, 2-4 रूमची मस्त असं हॉल बिल आणि सगळी काही मस्त, त्याचं काहीच काम नाही करावं लागणार, तर असं काही नसतं. खरंच आपल्याला घरी राहून वाटतं, पण जेव्हा आपण इकडे येतो ना स्वतः त्यावेळी कळतं आपल्याला खरंच सिच्युएशन. मला पण राजस्थानला छान क्वार्टर होती, तिथं काहीच मला काम करावून घ्यावं नाही लागलं, तिचं पहिलंच सेट होतं ऑलरेडी सगळं. पण इथं काहीतरी चाललंय आता थोडं थोडं करायचं. आणि हे काहीतरी मला दम नाही निघला संपूर्ण असं आता, कारण की म्हणजे ते प्लॅस्टर वगैरे केलं ना, यामुळं भरपूर अशी माती वगैरे झालती. यामुळं मी सगळा किचन वाटा डायरेक्ट ब्रशनी निरम्यानी मस्त असा धुवू काढला डायरेक्ट घासूनच, आणि सगळं काही ते केलं. आणि मग नंतर इथे आहे ना जे खाली म्हणजे आम्ही हे टाकलं होतं ना कार्पेट, तर ते काहीतरी गोळा करून ठेवलं होतं ऑलरेडी, कारण की माल वगैरे प्लॅस्टर करताना त्यावर सांडतो यामुळं. तर सगळं काही आहे ना म्हणजे किचनपासून सुरुवात केली ती, कारण की रात्रीच्याला स्वयंपाक पण करायचा असतो ना लवकर, तर यामुळं. आणि आता तुम्ही हे सगळं पाहिल्यावर माझी परिस्थिती म्हणत असताना आता खरंच क्वार्टरमध्येच राहते का कुठं राहते बाई अशी, म्हणजे क्वार्टर तर अशा नसतात, कारण की आता प्रत्येक फौजी बायकांचे व्हिडिओज म्हणजे दुसरे तुम्ही पाहत असताना छान छान क्वार्टर्स वगैरे ते काही सगळं काही. पण खरं सांगते मी पहिल्यापासून जेव्हापासून ब्लॉग सुरू केल्यात ना, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या म्हणजे जसं आहे सिच्युएशन ना तशानुसारच शेअर करते, काही फेक नाही करत मी, कारण की प्रत्येक असं नसतं की सिच्युएशन म्हणजे अशा सिच्युएशनमधून सुद्धा जावं लागतं प्रत्येक फौजी बायकांना, कारण की प्रत्येक ठिकाणी आता सगळ्यांना माहिती आहे की क्वार्टर काही सारखी नसती, आणि असली तरी पण चांगलंच आहे, पण नसल्यावर मग आपल्याला अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. आता माझं सुद्धा तेच झालं, आपलं क्वार्टर मस्त चांगलं येतं, पण तरी पण आता नंबर नाही लागला आपला तिकडं, तर यामुळं काहीतरी आपल्याला इकडं म्हणजे राखीव क्वार्टरच आहेत काहीतरी ह्या, तर यामध्ये काहीतरी थोडेफार दिवस काढावं लागते, तर यामुळं काहीतरी राहायची वेळ आलेली आहे. आणि मग थोडंफार आता रूम पण मोठा आहे, एकच आहे पण मोठा आहे, यामुळं काही नाही वाटत, कारण की मग थोडंफार असं गिचमिड हे पण नाही होत नाही का असं चिडचिड किंवा हे, तर यामुळं मला काही नाही वाटत यामध्ये सुद्धा. आणि थोडंफार नवीन आल्याबरोबर ना थोडं वाटतं वेगळं की खरंच आता याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करणार बाई, कारण की पहिलं आपल्याला घरचे एवढ्याले मोठेले रूम आपलं हे काही सगळं काही असतं, यामुळं वाटतं थोडं. पण एकदा काही सेट झालं ना मग काही याच्यातच मस्त आपल्याला सगळं काही म्हणजे असं वाटतं नाही हेच रूम सोडून नाही जाऊ वाटत, जरी पण भेटला ना तरी पण असं सगळं काही व्यवस्थित आपण केलेलं, नव्यानं आपला संसार तिथं म्हणजे उभा केलेला, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सजवलेला हे केलेलं घर, तर खरंच ते सोडून ना मन नाही होत मग आपल्याला दुसऱ्या क्वार्टरमध्ये जाण्याचं. हेच आपल्याला कुठं सगळ्यात म्हणजे दुसऱ्यांपेक्षा पण किती मस्त असं वाटायला लागतं ना, तर माझं पण तेच झालं. आता मला सुद्धा इकडं थोडं थोडं करतं माझं पण आता मस्त मन रमले आता ह्या क्वार्टरमध्ये, तर काही नाही वाटत यामुळंच. तर तेच काहीतरी मी ज्या गोष्टी आहेत ना त्याच तुमच्यासमोर म्हणजे अशा मांडते, फेक काही मांडत नाही. प्रत्येक फौजी बायकांना करावं लागतं ॲडजस्ट आहे, पण असं असतं काही कोणी म्हणजे दाखवत पण नाही अशा गोष्टी एवढ्या बारीक, किंवा कोणी दाखवतं कोणी नाही दाखवत, ज्याची त्याची मर्जी, म्हणजे कोणी म्हणजे आपलं कम्फर्टेबल नसतं की असं कसं काय दाखवा बाबा व्हिडिओमधून का काय, असं नाही का, म्हणजे लोक काय म्हणतात नाव ठेवतात का काय, असं बरेचसे असे प्रश्न असतात त्यांच्या मनात, तर यामुळं. पण माझं तसं काही नाही, मी काही विचार न करता म्हणजे ज्या गोष्टी खरंच आहेत ना त्याच गोष्टी समोरासमोर म्हणजे तुमच्या मांडण्याचा एक प्रयत्न करत असते मी पण, तर माझं तसं काही नाही आहे दुसऱ्यांसारखं. तर तेच काहीतरी संपूर्ण किचनपासून जी साफसफाई सुरू केली, तर डायरेक्ट रूमची वगैरे सगळं काही ते पण डबल टेबल पाण्याने मस्त असं स्वच्छ करून टाकलं रूम. आणि कार्पेट काय अजून टाकलेली नव्हती, कारण की 2-3 दिवस असं पाणी वगैरे मारावं लागण, आता बांधकाम केलं आहे त्याला, तर यामुळं काहीतरी म्हणजे बोललं तर होणारच आहे. मग एकदा काही सगळं काही व्यवस्थित झालं ना तर मग टाकून देऊ मस्त असं, तर यामुळं ते काहीतरी साईडला ठेवलं आहे काढून. आणि आता मस्त अशी खिडकी वगैरे उघडी केली ना तर रूममध्ये मस्त अशी हवा येते, 2 खिडक्या आहेत रूमला, तर यामुळं काहीतरी. आणि हे दिवसभर आरू मॅडमनी हे बघा आता आमच्या म्हणजे बेडवर कसा धिंगाणा घालू हे केलं, तर एकीकडे पेन ते एकीकडे हे भांडे कुंडे सगळं काही लेकरांचं सांगताच येत नाही, तर ते काही सगळं काही व्यवस्थित उचललं ठेवून दिलं. आणि नंतर हे सगळे कपडे ना मी आपले म्हणजे धूळ वगैरे उडून काही खराब नाही होणार यामुळं बरेचसे असे म्हणजे कपाटामध्ये ना ठेवून दिलते, आणि काही आहे ना म्हणजे असेच घड्या घालून ठेवून दिलतं बेडवरती. तर तेच काहीतरी व्यवस्थित आता नीट करायचं काम चाललंय इथं माझं, कारण की म्हणजे रात्रीच्याला पुन्हा आता तयारीला लागायला नको का, म्हणजे कारण की संपूर्ण आता काम त्यांचं तर आवरलं, पण माझं इथं काहीतरी सुरू झालं का रात्रीच्या दृष्टीने माझं पण आवरायचं काम चाललं होतं इथं, की रात्रीच्याला म्हणजे पुन्हा असं अडचण नको यायला कोणत्या गोष्टीची, कारण की मला आता स्वयंपाक पण करावं लागणार रात्रीचा हे ते, कारण की अशा गोष्टी खरंच खूप जास्त ॲडजस्ट करावं लागतात आपल्या फौजी बायकांना, म्हणजे दिवसभर किती पण हे केलं तरी. आणि आज खरं तर त्यांचं काम चाललं होतं तिकडं, पण मी पण खूपच जास्त दमले होते, फौजी पण खूपच जास्त दमलेले होते, कारण की त्यांच्या मागं सतत इकडं तिकडं पळून किंवा त्यांना कोणत्या गोष्टींची गरज लागली तर ते काहीतरी देणं, तर हेच काहीतरी चलत असतं.
तर इथं काही संपूर्ण असा बेड मस्त असा सेट करून घेतला ना. आता बघा, आता घरच्यापेक्षा पण आपला किती मोठा बेड असतो ना इथं. तर हा काहीतरी मस्त असा फायदा आहे आपल्या इकडं फौजी बायकांचा. खरं तर म्हणजे हा काही एक बेड एवढा मोठा नाही, याचे काहीतरी 2-4 पाया असतात. तर त्या 2 अशा मिळून ना मस्त असं म्हणजे आता 2 सारख्या मिळून असं काहीतरी मोठा बेड तयार होत असतो. तर ते काहीतरी इथंच भेटून जातात, आपल्याला घ्यायची गरज नाही. तर तेच काहीतरी. आणि मग संपूर्ण असा पोछा मारला, मस्त असं रूम फ्रेश झालं. आणि बाहेरचं ना सगळं काही म्हणजे मी आपली जे बाहेरचं रूमच्या बाहेरचं जे आहे ना, म्हणजे पडवीच म्हणतात आमच्या इकडे त्याला. तर ते काहीतरी मस्त अशी ना डायरेक्ट 2-3 पाण्याने छानपैकी धुवून काढली होती, डायरेक्ट 2-3 पाण्याने मस्त अशी. आणि ते काहीतरी रूम वगैरे सगळं काही आवरला, बेड आवरला. आणि हे बघा, आता माझं कापाट कुठं सेट केलं आहे मी, म्हणजे इकडंच सरकून दिलं, तर सेट नाही केलेलं. त्याची जागा काहीतरी इकडं केली, कारण की त्या ठिकाणी झाले आता नवीन अशी भिंत. तर यामुळं याची पण आता काहीतरी मी जागा बदलणार आहे. यामुळं संपूर्ण अशा आहे ना मी वस्तू आहे ना, म्हणजे ज्या त्या आपल्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्या काहीतरी प्रत्येकाची जागा मी बदलणार आहे. जेणेकरून म्हणजे कधीतरी असे चेंजेस केले ना रूममध्ये, रूमला खूप छान असा लुक येतो. असं वाटतं जसं आपण नवीनच रूममध्ये आलो असं काहीतरी. तर तेच काहीतरी करायचं आहे मला आता, पण होतंय थोडं थोडं करता चालतंय. तर तोपर्यंत मी काय केलं, आता सगळं काही आवरलं. आणि हे बघा, आता कपाटावर नाही म्हणता इतक्या सगळ्या गोष्टी येतात ना. आणि त्यावर असं दुसऱ्या नाही, पण ज्या आरूच्या हाताला नाही लागावं ना त्या गोष्टी मी वरती तिथं ठेवल्यात. पण तरीसुद्धा खूप जास्त होऊन जातात गडबड इकडं तिकडं. मग ती काहीतरी मी आज सगळं काही घेतलं आहे का, म्हणजे हे काय मला बॉक्स भेटला होता, तो काहीतरी होता तुपाच्या डब्यासोबत भेटलेला फ्री असा. तर तुपाचा डबा तर लागला महाग, आणि तुपाचा डबा तर खूपच महाग लागला. मी कॅन्टीनवरून घेतला तरी पण तरीसुद्धा त्याच्यासोबत असा काहीतरी बॉक्स आला होता. मग म्हटलं चला याचा तरी काहीच कशासाठी तरी वापर करून घ्यावा. तर त्याच्यामध्ये ना अशा लहान मोठ्या गोष्टी ज्या मी तर ठेवल्या होत्या ना, म्हणजे गोळ्या वगैरे काय पॅकेट्स असते ते सगळे काही त्यात भरून ठेवले मस्त असे. आणि तो काहीतरी ठेवून दिला, कारण की संपूर्ण अशी जागा मोकळी केली ना, घर पण असं मोकळं आणि मस्त फ्रेश असं वाटतं. आणि घरात फिलिंग्स म्हणजे ती फील वेगळंच असतं घरातलं, कारण की नवीन घर असं वाटतं जसं नवीनच बांधलं आपण असं काहीतरी. तर तेच काहीतरी संपूर्ण असं इथलं आवरलं. आणि आज बघा मी चक्क असं कसं म्हणजे केसांचं वळण घेतलं आहे, कारण की नॉर्मलच असं घेतलं होतं डायरेक्ट सपाट सगळं काही, कारण की आज खूप जास्त दमले होते आणि कुठंतरी थोडंफार फ्रेश व्हायचं होतं ना मला. यामुळं कुठंतरी आपला हातपाय तोंड धुतले आणि मस्त असंच काहीतरी शॉर्टकटमध्ये डोकं विसरून घेतलं. आणि कधी पण व्हिडिओ बनवायला लागले ना, मग मला आठवतं माझे आयब्रो किती जास्त वाढलेत. आणि पुन्हा एकदा जेव्हा कामाला लागन तेव्हा विसरून जाते. तर चला आता म्हणजे संपूर्ण असं काहीतरी आपलं बोलणं राहू द्या आता. आणि बाकीचं हे सगळं काही म्हणजे मी किचनमध्ये जे काही मला गरजेचं होतं ते काहीतरी वरती लावून दिलं, बाकीचं असंच काहीतरी खाली ठेवून दिलं होतं. आणि हे बघा आता रूमची काय हालत झाली आहे संपूर्ण अशी, कारण की इकडं काहीतरी कार्पेट म्हणजे आथरलेलं नाही आहे, कारण की 2-3 दिवस पाणी मारावं लागेल यामुळं. आणि बरंचसं अजून काहीतरी ओढलंच होतं, बाहेरचा ओटा वगैरे काहीतरी ते धुतलेलं मस्तपैकी ते पण ओढलं होतं. हे काहीतरी पुसून घेतलं होतं, यामुळं कुठंतरी चांगलं दिसत होतं. आणि बाकी साईडला दिलं तर गोळा करून ठेवून म्हटलं जसं होईन ना तसं काहीतरी हे करू. आणि हे बघा आमचे फौजी आणि आरू मॅडम आलते आता मस्त अशी चक्कर मारून बाहेर, कारण की मी जोपर्यंत घरातलं काम करायचं होते ना तोपर्यंत ते काहीतरी तिला बाहेरच घेऊन जातात. तिने असं काहीतरी काम मला बिलकुल असं करून नसतं दिलं, कारण की मी करायला लागले का ती वाढती आणि मग थोडीफार चिडचिड होतीच. आपल्या आयांचं काहीतरी असंच असतं लेकरांचं काहीतरी. तर यामुळं मग तिला काहीतरी ते बाहेर घेऊन गेले, तोपर्यंत मी सगळं काही काम आवरलं आणि कुठेतरी माझा पण अवतार नीट करून घेतला, कारण की कामामध्ये आपला अवतार कसा होऊन जातो ना आपलाच लक्ष राहत नाही. आणि संध्याकाळी खरंच खूप कंटाळा येतो, असं वाटतं राहू द्या आता, कारण की घरात तसं राहायचं आहे, घरातलंच काम करायचं आहे. यामुळं आपण पण खूप इग्नोर करतो तशा स्वतःकडे देण्याच्या म्हणजे लक्ष देण्याच्या गोष्टी. पण तसं काही नाही, मी थोडंफार केलं आपलं इकडं तिकडं मेकअप. आणि असं काहीतरी घाई म्हणजे काम करायचं म्हटलं ना, असा काहीतरी उद्योग वाढतोच. तर तेच काहीतरी माझ्याकडून आता काहीतरी पडलं, म्हणजे माझ्या देवाऱ्या ओढचं. तर तेच काहीतरी असं पडलं ना, मग भरपूर असं तळतळ होती खरंच. म्हणजे आता भरपूर असे कामं झाले ना घरातले जास्तीचे, तर अशीच काहीतरी उद्योग वाढवून बसतो. आणि तो उद्योग वाढला ना अजून मग खूप जास्त असं म्हणजे बोर वाटतं, नाही तर मग असं एकदम चिडचिड झाल्यासारखी होती. तर मी काहीतरी आता इथं म्हणजे सगळं काही मेकअप वगैरे केला. मग म्हटलं आता 30 सांजला आपला मस्त असं दिवा वगैरे जाळून घ्यावा, कारण की आता रात्र तो व्हायलाच आली होती यामुळं. तर मस्त असं दिवा वगैरे लावला मी, मस्त असं दिवा लावला ना फ्रेश वाटतं तेवढंच घरात. आणि दिवसभराची थोडीफार थकाम पण जाते, तेवढीच देवपूजा करून मन असं थोडंफार शांत रिलॅक्स वाटतं. आणि त्याचबरोबर घरात पण मस्त असं फ्रेश वाटतं. तर यामुळं खूप जास्त आज आम्ही फौजी आणि मी पण थकले होते, कारण की फौजी त्यांच्या मागं म्हणजे लेबरच्या मागं आणि मी एक आरूच्या मागं, कारण
कारण की आरू पण दिवसभर सारखी घरात यायची, घरात तर येण्याचा चान्सच नव्हता आज, यामुळं मी तिला बाहेरच घेऊन फिरायची इकडं तिकडं. तर यामध्येच काहीतरी खूप जास्त थकावटसारखं वाटत होतं. घरातलं पण आवरलं भरपूर असं. तर बघा आता किती गोष्टी खरंच ॲडजस्ट करावं लागतात ना आपल्याला फौजींसोबत राहायला सुद्धा. तर या व्हिडिओवरून खरंच तुम्हाला कळलं असत्यान की कारण की म्हणजे असं प्रत्येकजण काय असं व्हिडिओमध्ये दाखवत नाही, तरीसुद्धा मी थोडंफार मनातल्या गोष्टी माझ्या आणि काहीतरी तर जे रिअल आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओपासून. तर तेच काहीतरी खूप दमल्यामुळं ना मी काहीतरी रात्रीच्याला एकदम हलका स्वयंपाक बनवला आणि मी फौजींना म्हटलं आज खरंच माझी इच्छाच नाही स्वयंपाक बनवायची, यामुळं मी शॉर्टकटमध्ये ना डायरेक्ट मसाले भात बनवणार आहे. तो पण टेस्टी छान असतं कारण की मसाले भात मला एकच नंबर बनवता येतो असं माझे सगळे म्हणजे घरचे म्हणतात आणि फौजी पण म्हणतात. तर आरूला काहीतरी इकडं स्पेशल असा बनवायला टाकला म्हणजे बिना मसाल्यांचा तो काहीतरी, आणि मी इकडं आमच्यासाठी आता कुकरमध्ये बनवत होते. आणि नेहमी मला कधी पण असं बनवायचं म्हटलं मसाले भात नाही तर दुसरं मी त्यामध्ये ना मटन मसाला नाही तर चिकन मसाला थोडाफार ॲड करतच असते, कारण की जेणेकरून त्याची टेस्ट खरंच खूपच छान आणि वेगळी होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. मी हे सिक्रेट तुम्हाला सांगितलं असेल माझं इथून मागं कधीतरी एखाद्या भाजीच्या रेसिपीमध्ये, आणि तुम्ही पाहिलं नसेल ना तर त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नक्की चेकआउट करून. आणि इथून पुढे सुद्धा आपले असेच व्हिडिओ नक्की येते डेली, कारण की म्हणजे आपण इथून पुढे आता क्वार्टर कशी सेट करते कशी नाही तर ते काहीतरी. आणि कधी पण मला मसाले भात बनवायचा म्हटला ना मी त्याच्यामध्ये अशी तुरीची डाळ ना मस्त अशी मिक्स करून घेत असते थोडीफार जास्त, कारण की जेणेकरून खिचडी खूपच जास्त आणि एकच नंबर लागते. तुम्ही पण बघा नक्की ट्राय करून, ही गोष्ट खरंच जास्त होती. बहुतेक जण तर करत पण असताना असं काहीतरी. तर चला आता फायनली काहीतरी सगळं काम आवरलं, जेवण वगैरे झालं आणि मी कुठंतरी रिलॅक्स झालते आता. आणि म्हणजे आता कुठंतरी वाटत होतं घरातलं जरा बऱ्यापैकी काम आवरले. उद्या अजून जास्त होतं कपडे वगैरे धुवायचं, ते जाऊ द्या आता उद्याचं उद्यावर. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना कळवा नक्की कमेंटमध्ये. त्याचबरोबर ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि हे बघा आता माझ्या किचनचा लुक असा काहीतरी समोर दिसतोय तो आणि काहीतरी पेंट वगैरे केला ना याच्यापेक्षा पण अजून छान दिसन, ते तर इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करतच आहे तुमच्यासोबत. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर ब्लॉग जर आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरत नका जाऊ. आणि हे बघा आरू मॅडम तर आमच्या एकटेच खेळत होत्या इकडं काहीतरी मस्त अशा. खरंच लेकरं असे एकटेच खेळत असले ना खूप जास्त मनाला चांगलं वाटतं, कारण की काम आवरल्या सरशी म्हणजे एक ताण वाटत नाही आणि चिडचिड पण होत नाही आपली यामुळं. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.